तर भावांनो, आज आपल्या परत 2 कोंबड्या खुडूक झालेल्या आहेत बघा. ही एक कोंबडी खुडूक आहे आणि ही पण खुडूक आहे. दोन्ही पण कोंबड्या खुडूक झालेल्या आहेत. आता यांना अंड्यावर कसं का नको सांगा तुम्ही. किंवा किती ओरडायला लागली होती. ते पण खुडूक असं पासून म्हणजे कालपासूनच आहे. आणि दुसरी हे काय बघा. यांना पण अंड्यावर बसू का नको तेवढं तो आपल्याला कमेंट करून नक्की सांगा. दोघींना पण आपण खाली सोडले बघा. आणि ही आपली पिल्ली एका साईडला आहेत. तर पावसाचं वातावरण झालं त्यामुळे यांना कोंडायचं आता परत पिल्ल्यांना. बघू शकता तुम्ही आपली पिल्ली निवांत आहेत. बाकी कोंबड्या वगैरे बसल्या तिकडे. आता यांना आपण या पिंजऱ्यामध्ये कोंडतोय बघा. या पिंजऱ्यामध्ये कोंडतोय आपण पिल्लांना. अशा प्रकारे आपण यांचं नियोजन आहे. यांना आता खालचं मोकळं करून टाकले कारण आता हे काही लहान राहिले नाही तेवढे. लहान असल्यावर याच्या खाली पण काहीतरी टाकावं लागतं आपल्याला. नाहीतर मग असंच आहे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण जुगाड केले पिल्लांसाठी. आता ह्याच्यात काय आपण 30-35 पिल्ले सहज ठेवू शकतोय 1 महिना. त्याच्यामुळे एवढी काही अडचण येत नाही. त्यासाठी असं नियोजन केलेलं आहे बघा. आणि हे अशा प्रकारे आपल्या कोंबड्या. त्या कोंबडीच्या पायाला म्हणजे ती बोटं अशीच धरत होती. म्हणजे आखडून धरत होती त्यामुळे तिच्या पायाला आपण कार लावला आहे का. ते आता काढून टाकायचं आहे. बघू ते पण काढून टाकूया. बघू शकताय. आणि हे आपला कोंबडा मोठा. याला दगडात चालता येत नाही एवढं. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण केले. आणि हे आपल्या कबुतरांसाठी केलेलं आहे बघा. याच्यात कबूतर बसतात आपले. याच्यामध्ये जाऊन निवांत रात्री बसतात. आणि इथे आहे ते यांना वाट पण केली कबुतरांना. तर अशा प्रकारे आपला आहे आता. आणि इथे आता नवीन डबे लावलेत आपण अंड्यासाठी. त्याच्यात आपण एक एक अंडे ठेवलेलं कोंबड्या जाऊन बसाव्यात म्हणून. कारण कोंबड्या काय जात नव्हत्या याच्यात. तरी पण आता उद्यापासून यांना सवय लावावं लागणार याच्यामध्ये जायची. तर बाहेर असं प्रकारे ऊन पडले, ऊन पाव म्हणजे आभाळ ऊन एकच राहायला लागले. त्यामुळे काय जरा वातावरण बिघडल्यासारखं झालं. आभाळ पण आहे, ऊन पण आहे, सगळंच आहे. काय व्हायला लागले काय कळना झालंय. पाऊस पण येणार काय ना, पाण्यातले वांदे व्हायला लागलेत आपले. आणि आपले कबूतर बघू शकता तुम्ही वरती बसलेले आहेत. अशा प्रकारे आपले कबूतर वगैरे आहेत तिथे. तर त्यांना संध्याकाळ झाल्या त्यांना खायला टाकायचं टायमिंग झाले. सगळ्यांना आपण एकदा बाहेर काढतोय, त्यांना खायला वगैरे टाकतोय आणि नंतर संध्याकाळ झाली की कोंडून टाकतोय त्यांना. अशा प्रकारे आपण करतोय यांचं बघा रोजचं नियोजन. आपले कबूतर उडून जातात पण डबल येतात ते, त्यांचं काही टेन्शन नाही. बघू शकता तुम्ही आपण अशा प्रकारे आपण आपल्या पिल्लांना वगैरे आतमध्ये कोंडलेलं आहे. आणि अशा प्रकारे त्यांना खाद्य वगैरे पाणी वगैरे सगळं आतमध्येच ठेवतोय. तर यांना काय उद्या सकाळच्या वेळेस सोडायचं नाही. लावून टाकलं का एकदम काम ओके होतं यांचं. संध्याकाळचं बघू शकता तुम्ही आपल्या इथं पाऊस आला 4:30 वाजले जातं. 4:30 वाजता आपल्या इथं पाऊस सुरू झालाय. आपण एकदम निवांत, काय कोणाचं टेन्शन नाही काय नाही. कसा आहे विषय. कोंबडी त्यांच्या आतमध्ये जाऊन बसतात. अर्धे बाहेरच थांबतात, अर्धे आतमध्ये जातात. त्यांना वाटेल तसं त्यांच्या मनाप्रमाणे चालतो ते आपण काय त्यांना हाणत नाही, आतमध्ये घालवत नाही काय नाही. पावसात कोण कोण भिजत खातात, कोण कोण आतमध्ये जाऊन बसतात. त्यांचं त्यांना चालू देतोय आपण. आता जरा मोठा पाऊस आलाय बघा अशा प्रकारे. त्याच्यामुळं कबूतर वगैरे वरतीच आहेत सध्या तर. पावसात एन्जॉय करायला लागलेत. आणि आपण इथं बसले आता. हे बारकी पिल्ली बघा इकडे बसलेत निवांत. पण नाही का आता आपण हाणत नाही काय, ते काय बारकी राहिले त्यांना कळायला पाहिजे आता आतमध्ये वगैरे जायचं. यंगस्टरनी ओळीने जातात एकामागे एक. आपल्या बच्चाला तेवढं पाऊस पडल्यावर मजा येते बघा. हे निवांत पावसात भिजत असतात, काय खातात काय नाही त्यांनाच नाही. कबूतर दाखवतो तुम्हाला तेव्हा कबूतर कशी बसले वरती पावसामध्ये एकदम. ऑलरेडी विषय आहे का नाही आपल्या इथं. वातावरण एक नंबर. वेगळं जंगलच जंगल, आपण त्यामध्ये बसलो निवांत. काय झाडी, काय डोंगर, काय झुडपा म्हणायचं कामात. आणि संध्याकाळचं आपण हे शेडमध्ये ना अशा प्रकारे टाकून घेतो बघा, हातरून घेतो खाली. कारण याची कोंबड्यांची घाण याच्यावर पडते. इथे एक टाकतो आणि इथे टाकतो. बऱ्यापैकी कोंबड्या पिंजऱ्यात नाही तर इथेच बसतात. त्यामुळे हे रोज सकाळी काढायचं, धुवायचं, डबल संध्याकाळी टाकायचं. असंच आपलं रुटीन चालू आहे बघा. आता तर अशा प्रकारे आपलं रुटीन वगैरे चालू आहे इथे. आणि ही एक आपण कोंबडी फक्त आतमध्ये ठेवली. जरा आजारी वाटत होती मला, पण ती काय आजारी वाटण झाल्या. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपण नियोजन लावतो रोज. रोज सकाळी उठायचं, काढायचं, धुवायचं, हे चालूच असते आपलं. रोजच्या रोज हेच करत बसायचं. त्याच्यामुळे आता काय ह्याच्यात काय कोंबड्यांनी अंडे दिलेच नाहीत आज. कारण हे आजच आपण लावलंय. अंडे वगैरे काढून घेऊ आपण, नाहीतर रात्रीचं कोंबड्या काम करतील. एखादी कोंबडी फोडते सारखं आपण कंटिन्यू जर अंडे ठेवले ना, तर कोंबडे चावणे मग फोडायची शक्यता जरा जास्त असते बघा. आणि जे 3 अंडे होते ते आपण डब्यामध्ये ठेवलेले ते काढून घेतलेत आता. कारण आज संध्याकाळ झाल्या, संध्याकाळचं कोंबड्यांना वगैरे कोंडावं लागणार आहे.
तर अशा प्रकारे आपलं इथे हे आहे. रोज सकाळी ते आपण टाकतोय, तुम्हाला सांगितलेलं सकाळी काढतोय, संध्याकाळी टाकतोय. अशा प्रकारे आणि आता कोंबड्या वगैरे बाहेर जाऊन खाऊन येतात जरा फिरून थोडाफार. संध्याकाळचा आपण दरवाजा काढतोय, कारण यांना एवढ्या लवकर आतमध्ये सोडल्यावर लय भांडणं करतात. त्यामुळे आपण काय यांना लवकर आतमध्ये सोडत नाही. आणि आपण अंडे जे ठेवतो ना ते तुम्हाला दाखवतो. आपण अंडे ठेवतोय बघा या मडक्यामध्ये. अशा प्रकारे आपण अंडे वगैरे याच्यात जमा केलेले आहेत. अंडे वगैरे याच्यात ठेवतोय आणि आपली मशीन इथे ठेवली आहे बघा. आता हे काय आता तुम्हाला दाखवत नाही. आणि या साईडला एक कोंबडी एक बसवलेली आहे आपण अंड्यावरती. हे दुसऱ्या त्या पाठीमध्ये बसवली होती, म्हणजे त्या टोपल्यामध्ये, पण त्याच्यात काय आपण बसवली नाही, कारण ती कोंबडी तिला वरनं झाकायला आपल्याकडे काय नव्हतं. आणि दुसऱ्या पाठीने झाकलं तर, म्हणजे याला पाठी म्हणतात बघा, तिकडे सांगलीच्या जिल्ह्यात, आपल्या इकडे टोपलं वगैरे काहीतरी म्हणतात. हे आपले 2 डॉगेश भाई, यांना आज काही खायला टाकलं नाही, कारण हे चपाती खाणार झालेत, चांगलं चांगलं खायला बघायला लागलेत. त्यामुळे आता संध्याकाळी यांना चपाती टाकायची, गपचूप खाल्ली पाहिजे, नाही खाल्ली तर बसायचं मग उपाशीच, कारण यांचे लय लाडू झाले. त्यामुळे आता आपण यांना काय दुसरं काय खायला टाकलेलं नाही. तर अशा प्रकारे आपण हे केलेलं आहे. आणि तुम्हाला काय माहिती पाहिजे असेल तर सांगा, मी ते सांगण्याचा प्रयत्न करेल. आपल्या कोंबड्या संध्याकाळच्या बघा कशावर झाडावर जाऊन बसलेत, उतरतात तेवढंच भारी आहे, नाहीतर रात्रभर वरती म्हणल्यावर काय खरं नाही यांचं. 4-5 जाऊन बसलेत बघा, रोजच जाते ती. आणि संध्याकाळचं उतरते तेवढं तरी बरं आहे, नाहीतर मग यांना खाण्यात बसावं लागलं असतं मला. ही आपली जोडी असं आहे, डॉन एक नंबर आहे कोंबडा. नाही, आपण कुत्र्यांचं नाव एकाचं डॉन ठेवलंय आणि एकाचं रॉकी ठेवलंय. मी तुम्हाला सांगतो, ह्यो जो आहे ना या साईडचा, ह्यो आहे तो डॉन आहे आणि ह्यो रॉकी. आता मी तिकडे जर जाऊन यांना बोलवलं ना तर माझ्या मागेच येतात बघा. मला दाखवतो बोलून, रॉकी, डॉन या. बघितलं तुम्ही, आधी रॉकीला बोलवलं, रॉकी आधी आला, डॉन नंतर. हो, जरा ऐकत नाही रॉकी, डॉन आपलं सगळं ऐकतोय. डॉनला सांगितलेलं समजतं सगळं, पण याला काय समजत नाही. ह्यो जरा रगील माणूस आहे. कोंबड्या पण आपल्या मागे येते बघा. आता मी तिकडे तिथे एक पण कोंबडी नाही बघा. तिथे जर जाऊन बसलो ना, तिथे कोंबड्या येणार बऱ्यापैकी. म्हणजे मी जिकडे जाल तिकडे कोंबड्या पण बऱ्यापैकी मागे फिरतात न बोलवता. बघू शकता तुम्ही, या लागलं का नाही, म्हणजे आपली लई सवय झाली यांना, ते आपल्या मागेच येतात. कबुतरांना काय अजून आपल्या सवय नाही एवढी, कारण आपण नवीनच आणलेत, आपल्याकडे काय पहिले नव्हती. बघा आले का नाही कोंबडे. अशा प्रकारे मी जर तिकडे खाली गेलो तर ते पण खाली येतात, असा विषय आहे. त्यामुळे यांच्यासोबत थोडा वेळ तरी इकडे बसावंच लागते, कारण नाहीतर हे तिथल्या तिथंच फिरत बसते. ए रॉकी, रॉकी घाण खायला बघतोय कोंबड्यांची, त्यामुळे त्याला ओरडावं लागते सारखं. तरी आता ऐकायला लागला, पहिल्यासारखं करत नाही. पहिला तर काय ऐकत नव्हता, मारलं तरी काय ऐकायचं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला, कारण मी आता एक दिवस आड का होईना पण 1-2 दिवस का आड होईना पण व्हिडिओ टाकेन, मोठे व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन. बरंच काय काय अजून पाणी वगैरे कुठनं आणतो ते पण तुम्हाला खाली जाऊन वगैरे दाखवतो. आता सध्या काही पाण्याची गरज नाही तेवढी, उद्या नाही तर परवा मला पाण्याची गरज पडेल, केव्हा तुम्हाला दाखवेन. पाऊस जर नाही आला तर, पाऊस आला तर काही टेन्शन नाही, पत्राचं पाणी आपण डायरेक्ट टाकीत हे करतो, कोंबड्यांना तेच प्यायला देतो. कोंबड्या काय आजारी पडत नाहीत आपल्या बऱ्यापैकी म्हणजे आत्तापर्यंत तर पत्राचं पाणी देत होते मी त्यांना, म्हणजे पावसाचं पाणी पडलेलं पत्रावरचं पाणी ते टाकीत जायचं. तेवढं देऊन पण आपल्या कोंबड्या कधी आजारी पडल्या नाहीत, कारण आपण मधून औषध चालूच ठेवतो त्यांना. आणि बघू शकता तुम्ही कोंबड्या आपल्या मागे कसे फिरायला लागलेत. इकडे आपण कबुतरांसाठी टाकलेलं, पण ते काय खाली उतरणं झालेत. ते आता कधी खाली उतरतात काय माहीत, ते नाहीतर डायरेक्ट त्यांनी घरात जातात. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आता भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या आपल्या चॅनलला. तर चला मग भेटूया आता उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये.